नमस्कार. नेट सेट एक्सरसाइजमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण पेपर पहिला, जो की अनिवार्य आहे सर्व शाखीय विद्यार्थ्यांसाठी, सर्व विषय विद्यार्थ्यांसाठी. या पेपर पहिल्यामधील अध्यापन अभियोग्यता आणि उच्च शिक्षा प्रणाली अंतर्गत उपघटक स्वयं आज आपण पाहणार आहोत. स्वयं, SWAYAM. स्वयं याचं फुल फॉर्म आहे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. हे स्टडी वेब आहे कुणाचं? ॲक्टिव्ह लर्निंगसाठी. कुणासाठी? तर यंग ॲस्पायरिंग माइंडसाठी हे वेब स्टडी पॉईंट आहे. तर स्वयं हा विचार व्यासपीठ भारत सरकारचा शिक्षणासाठीचा तयार केलेला डिजिटल उपक्रम आहे. स्वयं काय आहे? तर भारत सरकारचा शिक्षणासाठी तयार केलेला डिजिटल उपक्रम आहे. आणि स्वयं ही ई शिक्षा कार्यक्रम प्रणाली आहे. स्वयं काय आहे? स्वयं ई शिक्षा कार्यक्रम प्रणाली आहे. आता यानंतर स्वयं निर्मितीसाठी नेमका कुठला उद्देश लक्षात घेतला होता हे आपण पाहूया. म्हणजे स्वयं तयार करण्यासाठी नेमका कुठला उद्देश आहे? तर त्याचे प्रामुख्याने 3 उद्देश आपल्याला सांगता येतील. पहिला उद्देश गुणवत्तापूर्ण शिक्षण, दुसरा निष्पक्षता आणि तिसरा शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण. पहिला उद्देश असा आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण. भारतातल्या कुठल्याही राज्यातील, कुठल्याही जिल्ह्यातील, कुठल्याही तालुक्यातील, कुठल्याही गावातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार भारतानं अपेक्षित केला आहे. आणि यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण सगळ्यांना मिळावं हा मुख्य उद्देश लक्षात ठेवून स्वयंची निर्मिती केलेली आहे. दुसरा उद्देश आहे निष्पक्षता, म्हणजेच भेदभाव विरहित शिक्षण स्वयंला अभिप्रेत आहे. कुठल्याही समाज घटकातल्या विद्यार्थ्यांना, कुठल्याही आर्थिक स्तरातल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा स्त्री पुरुष मुलगा मुलगी हा भेदभाव न लक्षात घेता सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे हा उद्देश लक्षात घेऊन स्वयंची निर्मिती केलेली आहे. आणि तिसरा उद्देश आहे शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं पाहिजे. स्वयंमार्फत शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाला प्रामुख्याने या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. हे 3 महत्त्वपूर्ण उद्देश आपल्याला स्वयंनिर्मितीच्या मागे लक्षात येतात. आता हे स्वयं नेमकं कोणी निर्माण केलं आहे? या स्वयं विचारपीठ निर्मितीचे घटक कोणकोणते आहेत ते आपण पाहून घेऊयात. नंबर 1 ला आहे मनुष्यबळ विकास मंत्रालय, म्हणजेच MHRD, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, म्हणजेच आताचं शिक्षण मंत्रालय. शैक्षणिक धोरण 2020 नुसार मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं शिक्षा मंत्रालय झालेलं आहे. त्याचं नामकरण आता शिक्षण मंत्रालय असं झालेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला शिक्षण मंत्रालय सुद्धा म्हणता येते. मनुष्यबळ विकास मंत्रालय आताचं शिक्षण मंत्रालय हा या निर्मितीमधला पहिला मुख्य घटक आहे. तर दुसरा घटक सांगता येईल अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद, ज्याला आपण AICTE असं म्हणतो, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. या दोघांनी मायक्रोसॉफ्टच्या साहाय्याने स्वयंची निर्मिती केलेली आहे. आता हा स्वयं जो की ह्या मायक्रोसॉफ्टनं तयार केलेला आहे, मनुष्यबळ विकास मंत्रालय, AICTE आणि मायक्रोसॉफ्ट यांनी जो या तिघांनी मिळून तयार केलेला आहे, यामध्ये नेमकं कुठला अभ्यासक्रम दिलेला आहे, कशा स्वरूपाचा अभ्यासक्रम दिलेला आहे ते आपण पाहूयात. स्वयंचा अभ्यासक्रम हा इयत्ता 9वी पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंतचे सर्व विषय या ठिकाणी अंतर्भूत आहेत. इयत्ता 9वी पासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतचे सर्व विषय स्वयंच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत. आणि विशेष म्हणजे 2000 पेक्षा जास्त अभ्यासक्रम स्वयंच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत. तसंच विशेष म्हणजे अभ्यासक्रम आंतरक्रियात्मक तज्ज्ञ शिक्षकांचा मार्गदर्शन या ठिकाणी
मिळणार आहे. देशभरातील मार्गदर्शकांचा समावेश असलेले मोफत व्यासपीठ म्हणजेच स्वयं. स्वयंमध्ये जो अभ्यासक्रम तयार केलेला आहे यामध्ये देशभरातील तज्ज्ञ मार्गदर्शकांचा, शिक्षकांचा मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तज्ज्ञांनी संपूर्ण देशभरातून निवड केलेल्या 1000पेक्षा जास्त शिक्षकांचा सहभाग हा स्वयंचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी झालेला आहे. म्हणजे स्वयंचा अभ्यासक्रम तयार करत असताना आपल्या देशातील संपूर्ण 1000पेक्षा जास्त तज्ज्ञ मार्गदर्शकांचा समावेश या ठिकाणी केलेला दिसून येतो. आता स्वयं अभ्यासक्रमाचे प्रकार आपण लक्षात घेऊयात. तर त्याचे अभ्यास प्रकार प्रामुख्याने 4 पडतात. तर पहिला अभ्यास प्रकार आहे व्हिडिओ स्वरूपातील व्याख्यान. स्वयं हा अभ्यासक्रम तयार करत असताना त्यांनी व्हिडिओ स्वरूपामध्ये सुद्धा अभ्यासक्रम तयार करून दिलेला आहे. म्हणजे कुठेही कोणत्याही ठिकाणी अगदी सहज ऐकता ऐकता आपल्याला आपला अभ्यास करता यावा, अध्ययन पूर्ण करावं यासाठी स्वयंने हा ऑडिओ व्हिडिओ स्वरूपातील अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे. तसंच दुसरा प्रकार अध्ययन वाचन साहित्य जे की साठवून ठेवता येते व छापून मुद्रित तयार करून घेता येते. स्वयंमध्ये असा अभ्यासक्रम उपलब्ध आहे की आपल्याला ते साठवून ठेवता येतं आणि छापूनही घेता येतं. म्हणजे आपल्या वेळेनुसार आपण अभ्यास करू शकतो. ते आपल्याला संचित करून ठेवता येतं, स्टोअर करून ठेवता येतं आणि प्रिंटआउटच्या सहाय्यानं ते संकलित ज्ञान अभ्यासक्रम आपल्याला आपल्या सोयीनुसार, आपल्या वेळेनुसार आपल्याला अभ्यासासाठी उपयोगी पडतं. असं दुसऱ्या प्रकारातील हे स्वयंचं अभ्यासक्रमामधले साहित्य आहे. आणि तिसरा आहे परीक्षा व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून स्वयंमूल्यमापन. स्वयंचा अभ्यासक्रम तर यामध्ये अंतर्भूत आहेच, पण आपण किती अभ्यास केलेला आहे आणि आपल्या अभ्यासाचं स्वयंमूल्यमापन करण्याचं एक माध्यम सुद्धा इथं उपलब्ध आहे. म्हणजे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आणि परीक्षेच्या माध्यमातून गुगल टेस्ट असेल, ऑनलाईन टेस्ट असतील, मूक टेस्ट असतील, अशा माध्यमातून आपल्याला आपल्या अभ्यासाचं स्वयंमूल्यमापन सुद्धा या ठिकाणी करता येऊ शकतं. आणि चौथा अभ्यास प्रकार आहे समस्येच्या उकलीसाठी ऑनलाईन विचार विमर्श. आपल्याला अभ्यास करताना ज्या काही समस्या येतील, ज्या काही अडचणी येतील किंवा आपल्या कुठल्याही शंका असतील तर आपण ऑनलाईन विचार विमर्श कार्यक्रमामध्ये आपल्या प्रश्न, आपल्या शंका आपण सहज विचारू शकतो आणि तज्ज्ञांकडून आपल्या शंकेचं समाधान करू शकतो. ही सोय स्वयंच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला उपलब्ध आहे. तर अशा 4 प्रकारामध्ये स्वयंनं अभ्यासक्रम तयार केलेला आहे. हे अभ्यास प्रकार स्वयंचे आहेत. ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे ऑनलाईन शिक्षणासाठी हे व्यासपीठ आहे आणि ऑनलाईन शिक्षण सक्षम करण्यासाठी आणि सर्वांना मोफत करण्यासाठी हे एक उत्तम प्रकारचं व्यासपीठ आहे. स्वयं एक मूक प्लॅटफॉर्म आहे. मूक म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. तर अशा प्रकारे स्वयं हा उच्च शिक्षण प्रणालीमधला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. परीक्षेच्या दृष्टीनं आपण यासाठी तयारी करून घ्यायची आहे आणि स्वयं हा 1 किंवा 2 मार्कासाठी आपल्याला नक्कीच आपली तयारी करून देणारा घटक आहे. धन्यवाद.